हॅलो व्ह्यूअर्स, स्पर्धा युग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. जर तुम्ही सरळ सेवा भरतीची तयारी करत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सरळ सेवा भरतीविषयी सर्व अपडेट आपल्या चॅनलवर टाकल्या जातात. आज आपण वन विभाग भरतीचा जो महत्त्वाचा अपडेट आलेला आहे त्याबद्दल प्रसिद्धीपत्रक पाहणार आहोत. हे पहा, महाराष्ट्र शासन वन विभाग उपवन संरक्षक प्रादेशिक गडचिरोली यांचे कार्यालय. या अगोदर आपण पुणेचं प्रसिद्धीपत्रक पाहिलं होतं. आज हे गडचिरोलीचं प्रसिद्धीपत्रक आपण पाहणार आहोत. वन विभागातील सरळ सेवा पद भरती 2023 स्थानिक अनुसूचित क्षेत्रातील वनरक्षक गट क पदे मानधन तत्वावर भरण्याबाबत. कशाबद्दल आहे तर पेसा क्षेत्रातील पदे मानधन तत्वावर भरण्यात येणार आहेत. पेसा भरती जी आहे ती सर्वोच्च न्यायालयामध्ये कोर्ट प्रकरण चालू असल्याने भरती अडकलेली आहे, परंतु याला एक मार्ग म्हणून मानधनावर भरती देण्याचं ठरविण्यात आलेलं आहे. याबद्दलचा GR सुद्धा अगोदरच आपण पाहिलेला आहे. पुण्याचं प्रसिद्धीपत्रक आपण जेव्हा पाहिलं तेव्हा आपण याबद्दल चर्चा केलीच होती. हे पहा, इथं सर्व माहिती आहे. परीक्षा कधी झाली होती, जाहिरात कधी आली होती. हे बघा, जाहिरात आली होती 8 जून 2023ला. निकाल लागला होता 13 जानेवारी 2024ला. कागदपत्र पडताळणी झाली 21 जानेवारी 2024 ते 1 फेब्रुवारी 2024 या कालावधीमध्ये. सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली होती 13 फेब्रुवारी 2024ला. परंतु सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल असल्याने वरिष्ठ कार्यालयाच्या निर्देशाप्रमाणे सर्व याबद्दल या एक्झामबद्दल जी कार्यवाही होती ती स्थगित करण्यात आलेली होती. परंतु जसं आपण अगोदर सांगितलं, नवीन GR काढून आता हे जे उमेदवार आहेत पेसाचे त्यांना मानधन तत्वावर नेमणुका देण्यात येणार आहेत आणि त्याबद्दलच हे प्रसिद्धीपत्रक आहे. हा पॉईंट बघा, महत्त्वाचा आहे. मानधन तत्वावर निवड केलेल्या उमेदवारांची निवड सूची सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल असलेल्या जी याचिका आहे जिच्याबद्दल आपण बोलत आहोत तिच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहील. म्हणजे सर्वोच्च न्यायालय ह्या प्रकरणामध्ये जो काही अंतिम निर्णय देईल त्याच्या अधीन ही मानधन तत्वावरची नेमणूक सुद्धा राहील, हे लक्षात घ्यायचं आहे. आता जे सिलेक्ट झालेले आहेत त्यांना, जे पेसा उमेदवार आहेत त्यांना आता स्टॅमिना टेस्टसाठी बोलविण्यात येणार आहे. शारीरिक क्षमता चाचणी. त्यामध्ये जे पुरुष उमेदवार आहेत त्यांना 25 किलोमीटर चालायचं आहे 4 तासात आणि ज्या महिला उमेदवार आहेत त्यांना 16 किलोमीटर चालायचं आहे 4 तासामध्ये. आणि इथे जाण्यापूर्वी तुम्हाला 2 गोष्टी न्यायच्या आहेत. शासकीय वैद्यकीय अधिकारी यांचे शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याचे प्रमाणपत्र, जे याच PDF सोबत जोडण्यात आलेले आहे. या PDFची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. इथे बघा, जे उमेदवार चालण्याची क्षमता वेळेत पूर्ण करणार नाहीत त्या उमेदवाराची मानधन तत्वावरील नियुक्ती समाप्त करण्यात येईल. त्यामुळे तुम्हाला ही जी टेस्ट आहे, शारीरिक चाचणी आहे, ती तुम्हाला पूर्ण करावीच लागणार आहे. हे पहा, इथं माहिती दिलेली आहे कुठे होणार आहे तुमची चाचणी. तर पुरुष उमेदवाराकरिता 25 किलोमीटर व महिला उमेदवारांसाठी 16 किलोमीटर. 15 ऑक्टोबर 2024ला मंगळवारी होणार आहे. ठिकाण दिलेलं आहे बघा, मध्यवर्ती काष्ट भांडार, चांदाळा रोड, गडचिरोली. इथून सुरुवात होणार आहे सकाळी 6 वाजता. सगळं लक्षात घ्या, दिनांक वगैरे सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. तुम्हाला काय काय न्यायचं आहे बघा. निवड व प्रतीक्षा यादीतील, आता या PDF सोबतच तुम्हाला निवड व प्रतीक्षा यादी आहे, त्यामध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला काय काय न्यायचं आहे, तर तुमचं ऑनलाईन प्रवेशपत्र व अर्ज ओळखपत्र, ओळख पटविण्यासाठी जो काही पुरावा असेल तो सोबत न्यायचा आहे. आणि परिशिष्ट 1 आणि परिशिष्ट 2 मधील जे फॉर्म आहेत ते तुम्हाला न्यायचे आहेत. जसं आपण चर्चा केली होती की शासकीय वैद्यकीय अधिकारी यांचं तुम्हाला प्रमाणपत्र न्यायचं आहे तुम्ही सक्षम असल्याचं शारीरिकदृष्ट्या. आणि परिशिष्ट 2 मध्ये तुम्हाला वचनपत्र द्यायचं आहे की समजा तुम्हाला या शारीरिक क्षमतेच्या दरम्यान जर काही झालं तर तुम्हीच जबाबदार असताल, दुसरं कोणी जबाबदार नसेल. हे बघा, हे एक महत्त्वाचं आहे. शारीरिक क्षमता चाचणीसाठी तुम्हाला बूट जोडे, रनिंग शूज आवश्यक आहेत. तुम्ही जर शूज नेले नाही, चप्पल घालून गेला तर तुम्हाला प्रवेश देण्यात येणार नाही, लक्षात घ्या. चांगले स्पोर्ट्स शूज घेऊन जा. आणि जे गैरहजर राहतील त्यांना तर मग ऑब्व्हियसली त्यांची नियुक्ती रद्दच होईल. हे बघा, हे परिशिष्ट 1 मध्ये शारीरिकदृष्ट्या सुदृढ असल्याबाबतचे प्रमाणपत्र आहे. हे तुम्हाला वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून
आणायचं आहे. हे बघा इथं वैद्यकीय अधिकाऱ्याची स्वाक्षरी असणार आहे. हे प्रमाणपत्र तुम्हाला भरायचं आहे, वैद्यकीय अधिकाऱ्याकडे न्यायचं आहे आणि तुम्ही सक्षम असल्याबाबतचं हे प्रमाणपत्र तुम्हाला न्यायचं आहे शारीरिक क्षमता चाचणीच्या वेळेस. आणि हे परिशिष्ट 2 याच्यामध्ये तुमचं वचनपत्र आहे. याच्यामध्ये बघा तुम्ही लिहून देणार आहेत की तुम्हाला जर या चालता वेळेस शारीरिक क्षमता चाचणीच्या वेळेस जर काही झालं तर दुसरं कोणी जबाबदार नसेल, फक्त तुम्हीच जबाबदार असणार आहात. इथं पहा तुमची लिस्ट दिलेली आहे. इथं सिरियल नंबर आहे, तुमचा इथं चेस्ट नंबर दिलेला आहे, इथं पार्टिसिपंट आय डी आहे, तुमचा आय डी आहे जिथं तुम्ही जे सहभागी होणार आहे या आय डीनुसार सहभागी होणार आहे. तुमचं नाव इथं आहे, डेट ऑफ बर्थ आहे, जेंडर आहे, कॅटेगरी आहे, रिझर्वेशनची माहिती दिलेली आहे, समांतर मार्क्स तुम्हाला किती होते त्याची माहिती दिलेली आहे, रनिंग टेस्टमध्ये किती मार्क होते याची माहिती आहे, टोटल मार्क किती होते याची माहिती दिलेली आहे आणि रिमार्क्स काय शेअरा वगैरे काय असेल तर त्याची माहिती इथं दिलेली आहे. तर तुम्हाला ही सर्व माहिती बरोबर आहे की नाही याची शहानिशा करायची आहे. तुमचं नाव बघायचं आहे आणि इथं डेट ऑफ बर्थ वगैरे ही सर्व माहिती, तुमची मार्क्स वगैरे सर्व माहिती बरोबर पाहिजे. जर तुमची माहिती चुकीची असेल तर तुम्हाला वन विभागाशी तुमच्या संपर्क करायचा आहे. हे पहा ही खूप मोठी लिस्ट आहे, हे बघा. आणि ह्या सूचना आपण वर पाहिलेल्या आहेत त्यामधीलच काही आहेत आणि इथं सुद्धा काही सूचना वेगळ्या सुद्धा आहेत, त्या तुम्ही वाचू शकता. ज्या महत्त्वाच्या सूचना आहेत त्या आपण घेतलेल्या आहेत. आता ह्या तुम्ही सूचना घेऊ शकता. जर तुम्हाला काही अडचण असली यामध्ये तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. ही PDF तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही जणांना कळत नाही कुठून PDF डाउनलोड करायची, तर तुम्ही मोबाईलवर जेव्हा हा व्हिडिओ पाहत आहेत खाली बघा तुम्हाला मोर दिसून येईल, त्या मोरवर तुम्हाला टच करायचं आहे. मग खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स दिसेल, तिथं मी तुम्हाला PDF लिंक म्हणून असं मराठीत दिलेलं असेल, PDF लिंक. तर याच्या पुढे जी लिंक असेल तिथं तुम्हाला फक्त टच करायचं आहे आणि मग आपोआप ही PDF ओपन होईल. आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू.